नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहता एलिस मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दिल्ली दौऱ्यावर। वरिष्ठ नेत्यांसोबत सपकाळांची होणार बैठक। काँग्रेस पक्षात नवीन नियुक्तीचा निर्णय घेण्यात येणार। प्रशांत आंबी सहकाऱ्यांसह बुलढाण्यात गायकवाडांच्या घरासमोर मोर्चा। आंबींकडून रस्त्यावर बसून पुस्तकाचं वाचन। पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात। आमदार भास्कर जाधव यांची ड्रायव्हिंग टेस्ट। चिपळूणमध्ये आरटीओ कॅम्पला भेट। ट्रक चालवत जुन्या आठवणींना उजाळा। बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या ताफ्याला मस्साजोग बस स्थानकाजवळ अपघात। एका दुचाकीस्वाराची खासदारांच्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक। मुंबईतील केएम रुग्णालयात नर्स सुरक्षा रक्षकावर पेशंटच्या नातेवाईकांचा हल्ला। रुग्णाच्या नातेवाईकावर गुन्हा नोंद न झाल्यानं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर संताप। चंद्रपूरच्या अवाळपूरमध्ये 65 वर्षीय सुरेखा कन्नाके या वृद्ध महिलेचा मृत्यू। मृतदेह शेत शिवारातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळला। मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी पुढील तपास सुरू। जळगाव जिल्ह्यात उष्णतेची लाट। उन्हाच्या तडाख्यानं लग्नावरून परतणाऱ्या 60 वर्षीय वृद्धाचा बळी। लोधू नामदेव पाटील यांचा उष्माघातानं मृत्यू। धाराशिवमध्ये 5 तोळं सोन्यासाठी छळ। 19 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या। सोनं आणण्याच्या मागणीवरून होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। जुन्नर पुणे बल्लाळवाडी येथे शेततळ्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू। रेस्क्यू टीमच्या मदतीनं मुलांचे मृतदेह काढले बाहेर। बारामतीतील वडगाव निंबाळकरमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीची आत्महत्या। पोलीस ठाण्याच्या कोठडीत गळफास घेऊन आत्महत्या। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा एलिस मराठी। सत्याच्या पाठी बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी।